केली असती बाई नाही तुम्ही बी. हा नाही जी, मग तुमच्या भावतीला होत होतं ना. हा हे बा, फक्त तुम्ही बाबूले लहान जा आता. अन लागे निजून ठेव जा त्याले, शिटूले जेल देऊन दे जा. हे थंडे झाले की झाकून ठेव जा फक्त. डबा देना काढून मग कोणत्या डब्या भेटू का? या गंजातच ठेवले तर चालतात का? मुंग्या गिंग्या लागतील माय नाही तर पाण्या गिन्या ठेवा लागतील का? हो मग आमच्या घरात मुंग्या भात लागतात. हे बा तो स्टीलचा डबा धुतला ना मी ती वरंड्यातच ठेवला, त्याच्यात भरून ठेवून दे जा. हा फ्रीजावर ठेवून दिला चालते डबा. चाल ना बाई, मग टाइमपास नको ना, चाल ना. हो आली आली बाई. हे पा पाय जा आता. हे पा मी येतो, पाहत येतो. काय नाही घ्यायला लागत, फक्त त्या बाईपुरती साडी घेतली एक की बात येतो. पाय जा तुम्ही आता. बाबूला लहान जायला लागे शिटूला द्यायला देऊन देतात. तिचा वखत होते. आता मी काही थांबत नाही. हे पोरगं कुरायला घाई अजून चाललं जाईल ना तर माझी पंचायत होईल. आता साडी नाही ना माझो साजरी, नाही तर जोडची दिली त्या बाईले, पण माझो साजरी साडीच नाही घाला जोगती म्हणून एक घेऊन येतो. किती दिवसानं आली ते माय. जरी त्याची माय केलं खेप येत नाही अशी काही हमेशा काही येत नाही, लय दिवसाने येते. आता म्हटलं जेवण करून राहिलं तर साडी द्यायला जाते हातात. हो बाई साजरे दिसते. हो आता काही टेन्शन नका, घरचं करतो मी समजा. तुम्ही जा माय, उन्हाचं माय काना गिनाल नाही जा माय बाई. आई तू असं कर, संध्याकाळी चाल माझ्या संग, मला काम आहे. तू राहू दे आता, तू संध्याकाळी जाऊ आपण घेऊन येऊ का बरी. आली ना बापा. बापापेक्षा या पोराले घाई आहे, लस घाईच आहे बाई. पोर कोणीला बरीच येतो बाई, नाही हे चाललं जाईन तनक्याच उतराचं. मुली नेणार नाही अजून माई पंचायत होईल. बाई पाय जाते झाक जा, नाही तर माझं त्याचा तोंड घालीन माय. नाही नाही जी, मी अतिच. हा मी झाकतो, करतो मी समजा. जा तुम्ही. चल आता काय राहिलं तुम्हाला, चल ना. मग गाडीची चाबी कुठे ठेवली? असं तू चाबी जागेवर नाही, लोकायला लहान करतो रे. झाकू नाही दिलं ते गुलाबजामुन पेलावर पाणी पेतो म्हटलं ते नाही दिलं, ते पिऊ दिलं. आता मला रस पाच जो साजरा. चल आता येतो शिटू. येतो बाई शिटू येतो. पायजो बाई. जून घे मावशी. मावशी आता बाबूचा अंग धुते. निजू नको धुतले, मग अंग धुतलं की निजू घालजो. येतो मी. माझा गिंजरचं पाहिजो. बाई मी तुम्ही नका टेन्शन घेऊ. वाच झालं की मी ततीच जातो तिच्याजवळ. हो हो बाई येतो शिटू. चाल बाई, चाल बरं लवकर, मला इकडे उशीर होऊन राहिला. वाचानं तू मदतच करून आणतो बाई, काही नाही ना. एकच मदतच आणली तर साडीचं मी आणतो म्हणतो, मला का समजत नाही का? चांगली आणतो ना तर तुलाच यायला लागते निरा. चाल मला लय रस प्यायला लागते. चल तू भल्ले आणता साडी. बाबू कोणाला नवायची द्यायला लागते तर साजरी द्यायला लागते. हमेशा येतात का ते आपल्या घरी की हो जाऊ दे या वारीन हलकी घेतली तर पुढच्या वर्षी साजरी घेऊ. एक डाव दे ना कोणाला साजरा द्या. लयच विचार करतात बाई. इन बाई खरंच बाई सगळ्याचा असंही वागता आलं पाहिजे बरं बाई. काही काही जण तर घरातल्याचं करत नाहीत तर दारातल्याचं काही करते. या बाईची कमाल आहे बाई, सगळ्याचं करते. खरंच मनापासून करते. हे बाकी मात्र चांगलं की शको नाही, मनापासून करते ज्याचं करायचं त्याला. खरंच ना. काय हरीक बाई सांग बरं, जशी काही स्वतःचीच माय होय. चांगलं आहे माय. मालेकीचं नशीब काढलं अशी सासू भेटली. जाय तिकडे माय, शिटूचं टेन्शनच नाही राहिलं बाई. पोरगही झालं, घरातही साजरा आहे. जाय तिकडे बापा. असंच बाई राजूले सोयरा भेटला पाहिजे बाई साजरा की जाय तिकडे माय बाई. असेच असोच बाई ते लोक सगळे आपल्यासारखे समजून घेणारे साजरे माणुसकीचे. पैशानं उलसक कमी जास्त असलं तर चालते बरं बाई, पण स्वभावानं सोयरा खरं ना चांगलाच पाहिजे बाई. नाही तर काही नाही मा आयुष्यभर निरा अडकू अडकूच मरा लागते. सोयरा जर चांगला नसला स्वभावानं तर पैशाची काय हो, पैशावाली पाहिले गरीबही पाहिले काही काम नसते. माणुसकी पाहिजे बाई. निजला का बाई तो? काऊन लढून राहिला? थांब मी त्याला नांदतो आता. झोपी आला का वा? मा बाबू काय झालं? मामा डोळे टोट झाले, झोप आली. हो चला नाव करू. नाव करते मा बाबू. मग मस्त पाण्यात निसते. चल देऊ बाई तेल दे, त्याचं तेल लावतो बाबूले. मालिश करतो ना बाई बाबूची. पहिलवान झाला पाहिजे ना. हाय ना. योगिता झोपली का बाई? योगिता निजली वाटते बाई. हे ना खरं ना कुंभकर्णाची मावस बहीणच दिसते मला. जो वाटलं तेव्हा झोपते माय बाई. कसं होईन का सांगायचं सासूच्या घरी गेल्यावर. केदाही झोप लागते या पोरीले. आणि तिकडे म्हणते की कंपनीनं मी एवढ्या काम करतो, तेवढ्या रात्री नाही येतो, ढमकं करतो. घरी असली की तिला झोपायची येईल का? निजली का? नाही ना मम्मी, कधी झोपणार आहे का मी? आता कसं झोपणार आहे? मम्मी वाले निजली नाही तर मम्मी आवाज देऊन राहिली तुला किती वेळची. योगिता झोपली का? व योगिता काय करू राहिली? व दिली व तयार नाही. टीव्हीचा टप्पर लावून देतो बसतो निरा. उठ बोल काय म्हणतो. कॉलच करतो कडे मम्मी तू पहिले सरकी बस. काय ग मम्मी तुला म्हटलं ना व आता ड्रेस घालत जाय, साडी घालत जाय. ते बसते ते मीडिया घालत लहान लेकरासारख्या. लहानपणी तुला भल्ली माय साडी घालायची हौस होती व. मारी माय साडी गुंडाव फिरत जाय तिकडे तिकडे. आणि जशी मोठी झाली तशी तुला ते बांडे कपडे घालायचे शौकीन पडला. काय म्हणतो? तुझी साडी घालू का मी? दे तुझी साडी घालते. बल्ली गेली साडी घालणारी. लहान होती की नाही तू? मारे माय कोणती साडी असो बाद गुंडा आहेस निरा. पतिरा करत तरी साऱ्या गावात हिंड साडी घालून. साडी काय घालस काय माय तर पदर काय घेस साडीच माय भरून टाकस काय ढिंगाणी घालत. आणि आता तर तुला साडी जशी डसते तशी साडी तुला आता तर घालाच नाही वाटत.
आता मोठे बाबा कल्ला करतात ना. मोठी आई बी म्हणे म्हणे आता संबंध चालू आहे तर योगिताला साडी घालायला आज जाय बाई. किती म्हटलं तरी घरी काही दिवस तुला साडी घालाच लागेल. ते मग तुमच्या घरी काय चालते काय नाही बाई, ते त्याच्या सबं मग तर ती जसं चाललं तसं राहा बाई. आणि त्याने जर म्हटलं साडी घाल तर तुला साडी घालून चालतात आलं पाहिजे माय मावले. नाही ना मग 1-2 वेळा पडली मी साडी घालून तापच. मग माझी सासूच म्हणे अगं सुनबाई तू ड्रेसच घाल साडी नको घालू. बल्ली गेली. सासू म्हणते तुझे ड्रेस घाल नाही. किती काही पोरग शिकलं किती काही सून शिकेल आली तरी सासूच्या मनात कुठे तरी वधरून नाही म्हणेन दे तरी मनात तिला वाटतेच की सुनीनं साडी घाला डोक्यावर पदर घ्या. मग द्या ना ग मम्मी ते पोरग फॉरेन रिटर्न आहे. मी कधी काय साड्या घालून गुंडाळून बसणार आहे का? घालेल मी ओकेशनली साडी कॅटरीना कॅफ सारखी. मम्मी होती ते सनस्क्रीन होतं ते कुठे गेला? अहो सनस्क्रीन काय लावून राहिली आता. मी म्हणतो ते मी बेसन भिजवलं दह्यात ते बेसन लावून ठेव तोंडाले साजरं. काय टाकली त्यात चांगली बेसन आहे मस्त ते भिजवलं आता तू लावून ठेवते. तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यात साजरा चेहरा उजटते साजरा चेहरा तेजवान दिसते. जा ग मम्मी मी काय तुला काय सावडी दिसली का? अन असली तर काय झालं जशी आहे तशी आहे. सावडी असते एक तर गोरं असते एक तर काळं असते. याच्यापेक्षा 3रं 4थं असते का काही? मी जशी आहे तशी आहे अशी आहे म्हणा. पसंत नसेल तो म्हणा नाही तर त्या पोराला म्हणा अजून एक खेप पाहिले. मम्मी पोरग येते का पाहिले? नाही म्हणजे पोरग झालं तर मी मला सांगताना कुकडून बसलेला आहे. मी तिकडून जाऊन उभी राहीन बाई. नाही तर मग उगाच त्याला वाटेन की अजून बोलवा पोरीला म्हणजे मी घासातच बसू का पाहुणे. भलती आगवायची योगी तू. बरं मी काय म्हटलं ते पिवळ्या रंगाची साडी आहे की नाही ते घालजो साजरी. पिवळ्या रंगानं तेच साजरं दिसते पोरीचं. पिवळ्या रंगाचं तेच पडते तशीच तर तू साजरी आहेस. मस्त पिवळ्या रंगात महालक्ष्मीबाई दिसशील साजरी. सगळ्याच्या डोळ्यात भर आणि सगळ्याचा होकारच होते. मग ते तर ड्रॅकलीनच नाहीये. ते त्या दिवशी तू घातली नव्हती का? ते यायला गेली होती ते मावशीच्या घरी गेली होती तर घालून नव्हती गेली का तू? मग तेवढ्यानं काय होते माय? काय होत नाही ना तेवढ्यानं का खराब केली का ते? हा मी नाही घालत ते त्याला ओळ्या पडल्या. मला ड्रॅकलिंग करून आणून द्यायला पप्पाला लवकर सांग माय. आता वक्तावर होतं बाबा तर मला पहिले साधवतीनच आणि मगच करतील. कशी असं साजरी आहे ना माय उलची एका दिवसासाठी घातली होती योगी. ते काय केलं मी त्या साडीला लाल ग्रह कमी ती साडी खराब करणार घालो बाई घाल. हा साजरी दिसते त्या साडी. तू गोरी गोरी गोमटी अशी रुपवान दिसते मैले की नाही म्हणायची कोणाची मजालच चालणार नाही. हा घाल माय घाला. ड्रायक्लीन करून आणून द्यायला पप्पाले मग मी ते घालीन नाही तर मी त्या दिवशीचीच घालतो. बाई बाई अशी आहे तो 18 बोळ्याची घालणार नाही योगिता बाई. पाय मी काय म्हणतो मोठे बाबा म्हणत मोठी आई पेशी लालती सांगेले म्हणे पिवळ्या रंगाची साडी घालायला लाव. पिवळ्या रंगाच्या साडीनं पोरगी उठून दिसते बाई. घालव बाई आता बघ तर कुठे बाई ड्रॅकलिनले तो माणूस 4 दिवस देणार नाही माय तो ड्रॅकलिन वाला. हा काका आता काका हे करतो का? घालो बाई घालो ती माया साजरे त्याच्यावर तुला बांगड्या आहे सबन आहे. हा घाल बाई घाल. मग मला आत्ताच नूडल्स करून दे. मग घालशील का? हो पण ते बी नूडल्सची टेस्ट पाहिलं. सोया सॉस टाक चिली सॉस टाक ग्रीन चिली सॉस टाक सगळा कर असं पद्धतशीर कर. आणि गार्लिक टाक जो लसूण टाक चांगलं चिरून त्याच्यात मला आवडतो. तर मला आवडीन असे नूडल्स व्यवस्थित करशील तर मग पाहिजे मी घालायचं की नाही ते. अगं कुत्राची बरं बरं करतो माय घालतो पण हा पाय. मग जर पलटली ना तर दांडकुडच घेऊन योगी ते हातात हिरगावशील तर देतो तुला ते नूडल्स करून. मग ते साडी घाला सगळ्याची इच्छा आहे. आणि बाय ड्रॅकलिनचा तोंडातला काढशी ना तर विचार कर तर बाबा आता बघतार बोले कल्ला करतील. काय काय नूडल्स कर चांगले कर लय मोठे कर जो. नूडल्स चला सरप्राईज नूडल्स भेटतात. मला वाटले नव्हतं आता म्हणे नूडल्स करून देईन म्हणून. योगी ते थांबव तू अशी सासू भेटेन तुला खजाल मग समजीन. व सासूच्या घरी गेली की कशी मायले आळू आळू मारतो. हा मग तर ती यात काढजो माई. मग मी चालली इथं वापस आपल्या घरी. आपलं घर काय 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 कुठे चाललं का पडून? माझ्या सासून मला त्रास दिला तर मग मी चालली नो मम्मी. आता सांगतो तिनं बी मला नूडल्स करून द्यायला पाहिजेत. हाऊ सासू देते तुला नूडल्स करून ये मग सांगजो फोन करू करू फुसफुस लढजो. मग कहीन तुले मायले किती सतावलं आपण ते. घे घे सतावून घे आता मला. मग तुला सजरा निघते व योगी ते सासूच्या घरी काही सोपी गोट नाही तोंडाची गोट नसते बाई. किती साजरं असलं तरी बापाच्या घराची सर येत नाही बाई रती. व मम्मी असं नको म्हणू ना मला रड येते. मग जाय मग मी नाही करत लग्न. काही बोलतं का हो बाई? पाहुण्याचा म्हणा संबंध लय चांगला आहे. पोरगी शिकेलाय नोकरी करत जाय. आपल्या राजूला शिकलेलीच पोरगी पाहिजे ना. तू काय आता म्हणतातच एकांत रामराव भाऊले म्हणू नको काही. रामराव भाऊले म्हणशील हा त्याची पोरगी काही कामाची गोट नाही ना बाई. लाडकी आहे नाही आता आपली आहे म्हणून आपल्याला म्हणता येत नाही. पण काय फालतूच सोयऱ्या ठिकाणी वाईटपणा करतं. हा काहीच येत नाही त्या पोरीले. आता आपली पुतणी आपण म्हणता येत नाही. पण तुला सांगतो मी सकाळ कसं तू डोकसं खाशील ना म्हणून. भाकर तुकडा येत नाही का? अव या राजूने तर शिकेल पाहिजे नोकरी करणारी पाहिजे नमकी पाहिजे ढमकी पाहिजे.
ती पोरगी शिकेल नाही तुला माहित नाही का? याच्या बरोबरीच आहे का? मग काय फालतू तेडेलपणा करून राहिली? संबंध साजरा आहे म्हणतात ना पाहुणे बा, मग जाऊ दे ना. तू बी तुझा व्हायचा शब्द बोलतो बरं, सांगू नको मला. मी मा हो ना म्हणून मला कळते, मला एकाच हित खायचे काय. अरे बाबू, आपल्या कानाखालची आणली तर आयुष्यभर कानाखाली राहते. रामराव भोका आपल्या पुढे बोलते का? त्याची पोरगी शब्द काढते आपल्या पुढे. ह्या आणशीन ती राहत कुठची? सकाळी डोक्याला मिरे वाटली की मग काय बाई, काय लावतं का? काय काय आता लोकांच्या पुरीले काय नाव ठेवतात? तिचं काय पाहिलं बिचारी? आपण चांगलं वागलो तर ते बी चांगली वागते. हायस कोण? एकच तुले सूर आयुष्यभर तिच्या साजून पाणी पेणं, तिच्या सारखं राव काय करा लागते? बाई बाई करा मुकाडा राव. आजही द्यायचं, सकाळी द्यायचंच. आपण चांगलं वागल्यावर तिची काय मजाल खराब वागीन? आपणच आपल्या ह्याच्यात राहा ना. म्हणजे तुला काय म्हणणं आहे? आली तापासून मी तिच्या कानाखाली राहू नये? तिची मिंदी होऊन राहू नये? म्हणजे आल्या आल्या तिच्या हातात चाबी देऊन देऊ का मी बसू का हातात तंदुरा घेऊन? काय बाई, तू निरा तिडेलच घेतो. अव तसं नाही मा म्हणणं. मला म्हणणं आहे की आता तसंच असतेच बाई. आता का तिचा स्वभाव कसा, त्याच्या घरचं वागणूक कसं, आपल्या घरचं कसं, सगळं शांततेनं होत असते ते. बाकी काही आहे का? तू 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 म्हणजे पाहिलंय का पोरकी? मी काय पाहिलंय, पण मला माहित आहे शिटूच्या घरच्या लोकांनी दाखवला. अळानी अशी एक नंबरची शिकेलाय खचकता का तिचे शिक्षण आले? आपल्याला काय करायला लागते शिक्षणाचं? मी नाही नोकरी किती करू देत नाही का? नोकरीवर जात जाईन कलेक्टर तुत्राचे घरचं कोण करणार आहे? काय काम या पोराला काय अक्कल आहे डोक्याच्या बेंडोक्याचं? आता जाऊ दे बाई, आजकालची पिढीच तशी आहे. त्या पोराले म्हणणं जसं आहे तसं आहे. काय करावं लागते बाई आपल्याला? करे ना नोकरी, करे ना गरीब कामाने बाई ठेव म्हणा. तुझी बायको नोकरीवर जाईन, आपण मुकाट्याला राव. काय लय बडबड करा? ते काही बी असो, तू तर काही मला ऐकतच नाही. मला शिकवता चार धाडे. मी म्हणतो तेवढं ऐक. पाय आता जाशील ना तो ती पाहायला तर काही ना काही बिस्का घालून दे. मनाबीचा पावना बी आहे तो संग. 2 वेळाचा बी आहे. त्या तू काही घेतो संग आणि तेली पुढे घालून दे. तू गल्ला दिराय तो नाव बदनाम नको करू. तेली पुढे घालून दे. ते कुच काढलेला 1 नंबर आहेत. मला माहित आहे तो मनाबीचा पावना 1 नंबर आहे. वचवांग्या कोण नाले खोटना काढीन बापा. मायाचा खोटा काढता काढता त्याच्या सरणावर गेले लाकडं. इतक्यात खोटा काढते म्हणे. अजूनही मला म्हणते सारखी चालत नाही. अशीच करते तशीच करते. त्याला नाही साजरं. त्याला सांगतातच नाही यायचं तर पान नाही हालत त्याच्याशिवाय. हे बाय त्याला दे पुढे काढून. पोरीचा डोळ्या तिर काय म्हणा. बेरकीच पाहिजे म्हणा पोरगी. काही ती सांगून बिस्कून टाक. आई बोलतो का बाई? का मानाव बदनाम करतो का? जवळ भाऊ काय म्हणते? तुले कायले पुढे धसा लागते? तुला सांगलं ना त्या फुयाला दे पुढे काढून. तू मग घराय कुच काढायला तोय काय जाते? हा संबंध झाला नाही पाहिजे फक्त. माहिती एवढं तुला सांगतो. देवाची शपथ राजूचं काही शीत नाही याच्यात. काही नाही. हा पाय शेतकऱ्याची पोरगी 5 पुरी 4 पुरीचे लग्न केले. आता काय राहिलं त्याच्या चोखा खट्या? 4 पुरीच्या लग्नात थंडागार झाला तो. काही नाही. राजूने निरा कोळ्या हाताने पाठवते तो. मग आतापासून राजू गोटी करते म्हटलं. हुंडा घेत नाही. बिना हुंड्याची करतो. या ना आमच्या जवळ्यानं घातलं ना डोक्यात त्याच्या. मग सांग आता एवढं शिकलो सवरलो एवढं मोठं फॉरेन रिटर्न मा पोरगो बिना हुंड्याची करीन तर लोक काय म्हणतील? याच्यातच नाक नकट होतं काहीतरी. म्हणून नेले करायला लागली. साजरा घसघस हुंडा घालणे पाहिजे का? पोरानं घसघस लग्न नाही करायला पाहिजे का त्यानं? जसं अंबानीच्या पोराचं लग्न झालं. मग काय बाई, जाऊ दे. हुंडा नाही घेत म्हणते चांगली गोष्ट आहे. चांगला आहे उलट. त्याला काय कमी आहे बाई काही? तू तर काही बोलूच नको. काही कामाचाच नाही तू तर. मला तर वाटतच नाही तू माझा भाऊ आहेस म्हणून. खरं ना? पाठ फोडून आला पण काही कामाचा नाही. एक गोष्ट सांगितली एक काम सांगितलं तर ढंगाचं येत नाही तुले. त्याच्यात काढते तिसरे. तू गेलता का ते पोरीच्या बापाला पाहायला? तसं आहे का तो एवढी बाजू घेता त्याची? राजूला तर अक्कलच नाही. त्याच्या बापाला उलची अक्कल नाही. मी हुन्नच टिकली. एखादी असती ना हराय फुटली असती. धन्य दे पहिली मेली बिचारी सुटली याच्या कावातून. मी येऊन टाकली. सांगतो तेवढं कर. फुकटच्या राजोटा नको करू. तुला सांगितलं ना. आता पोरगी पाहायला जाशील ना तर तिरकट काढ. पसंत नाही म्हणा मा पोरगी. तो अचानक म्हणजे बोलल्यासात तर त्या मनात पाहुण्याला ते पुढे घालून. तुला सांगतो मी काय नाही पाहुण्या डाव जरसा चढून दे. जरसा चढ्या आहे तो. चढ्याचा त्राचा चढून द्याला की काही बी करते. चढून देते म्हणा. काय राजू म्हणा शक्ती का म्हणा आपल्याला स्वरात्री आपल्या बराबरीच आहे का? असं तसं कर. जसं दांडा पेंडातच नाही म्हणा आपल्या. काही देणार लावून फक्त हा बिचकून टाक संबंध. अरे मामा अरे बोल राजू. कधी आले हो? आता आलो. होतीच उभा आई संग बोलूनच राहिलो. बाबा कुठे गेले रे? तू कुठे गेलता? मी काम होतं इकडे तिकडे गेलो. मला लॅपटॉप दुरुस्तीला टाकला. काय हँग झालं ते तिकडे गेलो तुम्ही. बाबा काय मी म्हणत गेले असतील. बाबा कुठे गेले? काय सांगा तर बाबा का काही मला सांगून जातात का? एवढा भाऊ आला पण घरी यायला टाइम नाही. बाबाले लय 4-5 जिल्हे सांभाळा लागत नाही. तेले कलेक्टरच आहेत. ये रे बाबू पे पाणी आला मामा भाऊ. बाबू राजू मामा म्हणते की मामा जोडला साजरा संबंध आहे म्हणते. मामीच्या सोयऱ्यातला पोरगी लय शिकेल आहे म्हणते.
हो काय काय शिकला रे? सांग ना रे, सांग ना रे, सांग ना. हा ते झाला बाई तिचा संबंध. हा कोईचा झाला? हो झाला तो संबंध. मी मागच्या बारीन कोट काढली होती तेच म्हणतो ना तो. झाला पोरीला पोरगा आहे त्या एक. चल मामा चल ना बस चल. चल गड्या. आई थंडगार सरबत आण. सरबत घेता ना मामा का चहा घेता? नाही सरबतच. खरं ना काही अक्कल नाही मा भावाले. हा कोणता संबंध झालाय म्हणते त्या पुरीचं लग्न, पोरगही आहे म्हणते तिले. याचा जर सक्ते कोणता येत नाही याले तर म्हणा लागत होतो हो हाय हाय साजरा हाय साजरा, हिच्यापेक्षा साजरी हाय. हा जर सक मा राजूच्या मनात गेलं असतं तर गेलं असतं, पण मा भावाले ना खोटही बोलल्या जात नाही, काही येत नाही ना बाई. बिनकामाचाच आहे हा. खरं ना माई भाऊ जाय म्हणते तेच बरोबर आहे. काही कामाचा धामाचा आहे हा. मा भाऊ असून काही कामाचा नाही. काय हो माय, मी म्हणलं मा भाऊ आला की साजरा बिचकच घालतो या संबंधात. काय सांगा आता काही करते की नाही तर काही जवळच्या तोंडात होले हो लावते, देते मा पोराला टिक्का लावून. कायच करू बाई मी. मला तर वाटतं बाई मला स्वतःच झाला की मी पाहिले त्या पुरीले कसंच काय मी नापास करू, काय समजूनच नाही राहिलं बाई. मला काहीतरी खोटं काढतोच मी तिच्यात. आई आण ना मग सरबत. आणतो.